ज्वलंत उदाहरण जर पाहायचं असेल तर आजची घटना आहे. आपण सर्वजण या ठिकाणी माहिती आहे आपल्याला, परभणी जिल्ह्यातील दोन उत्कृष्ट वादक वारकरी संप्रदायातील रात्रीचे कीर्तन वाद्य काम केले आणि घराकडे जात असताना काळानं त्यांच्यावर घात घातला आणि दुर्दैवी त्या दोन कलाकारांचा आज अंत झालेला आहे. बघा मायबापांनो, कोण दिवस केव्हा येईल त्या जीवाची कुठली शाश्वती नाही. त्या दोघांना कधी वाटलं का महाराज शेवटचा दिवस आहे? अजिबात वाटलं नाही त्यांना. म्हणून सांगतो आमच्या सर्व कलाकारांना, आपण कार्यक्रमाला जात असताना अगदी वेळेवर जावं, वेळेवर घरी यावं. कारण हा समाज आपणाला कीर्तनासाठी गावामध्ये जाईपर्यंत म्हणतो, महाराज तुम्ही कुठपर्यंत आहोत, महाराज तुम्ही कुठपर्यंत आहोत. पण महाराज एक वेळेस कीर्तन करून घराकडे गेल्याच्या नंतर आपण कधीच महाराजांना फोन लावत नाही, महाराज तुम्ही व्यवस्थित घरी पोहोचलात का, सत्य आहे काय? कधीच लावत नाही. म्हणून सांगतो समाजाला सुद्धा हे सर्व म्हणजे धर्माचं कार्य आहे. धर्माची धुरा सांभाळणारे हे सर्व संत लोक आहेत, गायक मंडळी आहेत. म्हणून यांची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर आहे. जर उद्या हेच लोक नसतील तर धर्म कसा टिकेल, संप्रदाय टिकणार